आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 132वीं जयंती चंद्रपुर में बड़े हर्षोल्लास के साथ में मनाई जा रही है। इस वक्त मैं चंद्रपुर शहर के डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के पुतले के पास में खड़ा हूँ। अभी आप देख सकते हैं यहाँ पर हर वार्ड से यहाँ पर बड़ी रैलियाँ आ रही है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के प्रति अपनी भावनाएं, अपनी जिस तरीके से यहाँ पर भावनाएं व्यक्त करने के लिए बड़े लोग हर वार्ड के अंदर से यहाँ पर आ रहे हैं। आप देख सकते हैं कि चंद्रपुर शहर के अंदर में चारों तरफ से बड़ी हर्षोल्लास के साथ में ये जयंती मनाई जा रही है। विश्वरत्न भारत रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जातीच्या मोर्चाच्या वतीने मी सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी अभिवादन करतो। आजचा दिवस त्यांच्या विचाराचं स्मरण करत संविधानाच्या चौकटीमध्ये भारतातील प्रत्येक नागरिकांनी स्वतःचं आचरण, स्वतःची वागणूक ठेवावी असा हा संकल्प दिवस आहे। गेले 75 वर्ष आपण स्वातंत्र्यानंतर संविधानामध्ये आपले अधिकार शोधले। आपण फ्रीडम ऑफ स्पीच अशा पद्धतीने सांगितलं, पण शेवटी देशाचं स्वातंत्र्य हे स्वैराचारी होता कामा नये, हे संस्कारित स्वातंत्र्य असलं पाहिजे। आणि या दृष्टीने विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संस्कारित स्वातंत्र्य जियो और जीने दो, आता आपण अमृत महोत्सवी वर्षाचे पुढचे जे 25 वर्ष शताब्दी काळ ठरवलं आहे, हे पहिलं वर्ष आहे। 75 वर्ष अधिकार शोधता शोधता आपण संविधानाची जय केली, पण कृती करताना मागे पडलो। आता संविधानामध्ये कर्तव्य आणि जबाबदारी 51व्या मूलभूत अधिकारामध्ये मूलभूत कर्तव्यामध्ये हे सांगितलं आहे। 51 वाचलं पाहिजे आणि त्या दृष्टीने सुद्धा भविष्यात चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टी संविधानाच्या कर्तव्य, दायित्व, जबाबदारी याचं स्मरण जनतेला करत खरी आपल्याला आदरांजली आणि अभिवादन हे या दृष्टीने करण्याच्या दृष्टीने आमचा अनुसूचित जाती मोर्चा, आमचे श्री धम्मजी आहे, हे या दृष्टीने या जिल्ह्यामध्ये या देशातला पहिला प्रयोग करतील।
जय भीम. भीमगर्जना महिला संघ ह्या संघाद्वारे आम्ही सर्व महिला एकत्र झालो. ती एक कल्पना होती आमची आणि सर्वांना असं वाटायचं की बाबासाहेबांसाठी आपण काहीतरी आपलं देणं आहे आणि देण्यासाठी म्हणजे स्वतःच्या स्वखुशीने आम्ही सर्व महिला ह्यामध्ये काहींच्या लहान मुली आहेत, काही तरुण मुली आहेत, काही वयस्क आहेत, पण सर्वांना असं वाटलं की बाबासाहेबांना आपल्याला काहीतरी आदरांजली द्यायची किंवा त्यांना मानवंदना जर द्यायची आहे तर या पद्धतीने का नाही. आणि ह्यासाठी म्हणून आम्ही सर्व ग्रुप जमलो आहे, सर्व लेडीज जमलो. सुरुवातीला कमी होत्या पण आज आमच्याकडे 30च्या वर संख्या झालेली आहे आणि अशाच प्रकारे आम्ही हे कार्यक्रम घेत असतो. पण घेत असताना आम्ही फक्त हा विचार करतो की 16 ऑक्टोबर, बुद्ध जयंती, आंबेडकर जयंती, 26 नोव्हेंबर अशा प्रकारचे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला आम्ही अगदी मनसोक्त मनाला येईल तसं त्या पद्धतीने आम्ही वाजवत असतो आणि यामध्ये कोणी कोणाचं दुखणं सांगत नाही आणि काही नाही, एवढ्या खुशीने ते वाजवतात की बाकी आपलं जे काही असेल ते बाजूला ठेवतात. नोकरी करणारे आहेत, काही रिकामे आहेत, काही घरी असणारे आहेत, काही लहान बाळांच्या आई आहेत, पण सर्व यामध्ये सहभागी होतात. हे एवढंच आम्ही आनंदाने आणि अभिमानाने सांगतो कारण आम्ही बाबांच्या भीमकन्या आहोत. जय भीम. जय भीम. भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्यांचे विचार आचार यांची शिदोरी घेऊन आम्ही पुढील जीवनात आमचं मार्गचरण करूयात, याच शुभेच्छा मी या ठिकाणी देतो. धन्यवाद. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132व्या जयंती प्रित्यर्थ मी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीतर्फे सर्व जनतेला, सर्व बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ समोर नेली ती चळवळ आपण सर्वांनी मिळून समोर न्यायची आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ह्या देशाला संविधान दिलं ते संविधान प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणं ही आपली जिम्मेदारी आहे ना. आपण आज त्यांच्या जयंती ही पूर्ण भारतात नाही तर साऱ्या विश्वात साजरी होत आहे. तर त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण एकत्र होऊन संघटितपणे बाबासाहेबांची चळवळ, बाबासाहेबांच्या या 3 संघटना आणि बाबासाहेबांचे जे कार्य आहे, त्यांनी जे कार्य आपल्या समाजासाठी केलेलं आहे ते कार्य प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे. आणि आपल्याला सांगू इच्छितो की चंद्रपूरमध्ये आम्ही दरवर्षी बाबासाहेब जयंती, महापरिनिर्वाण दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन, संविधान दिन आणि सर्व कार्यक्रम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरे करत असतो. आणि ह्या बाबासाहेब पुतळा परिसरातील जो पूर्ण परिसर आहे तो आम्ही सौंदर्यीकरण अर्धवट झालं आहे, पुन्हा बाकीचं व्हायचं आहे. तर सर्वांनी सहकार्य करावं एवढंच बोलतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. आज आपण इथे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपला हा मध्यभागी एक बाबासाहेबांचा एक पुतळा आहे आणि त्या पुतळ्याला सगळेजण जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी सगळे इथं गोळा झालेलो आहो. आणि सगळेजण त्यांच्या परिसरामध्ये जागा होत नाही एवढे लोक इथे गोळा झालेलो आहोत. आणि आपला उद्देश एकच आहे की आपला समाज हा विखुरला नाही पाहिजे आणि आपला समाज एकत्र आला पाहिजे. यासाठी आपण सर्वजण इथे प्रयत्नशील आहो आणि प्रयत्न करत आहो. आणि आपल्याला या पुतळ्याला सौंदर्यीकरण वगैरे करायचे आहे तर आपण इथे ज्याच्या आधी आम्ही शतकोत्तर समितीतर्फे सौंदर्यीकरण केलेलं आहे आणि यावर्षी सुद्धा आपल्याला आता या 1-2 महिन्यामध्येच आपल्याला पूर्ण वॉल कंपाऊंड करायचं आहे. आंबेडकर यांची 132वी जयंती त्या प्रीतीर्थ इथं सगळेजण आम्ही जमलेलो आहो. या महामानवाने एवढे आमच्यासाठी करून ठेवले आहे की आम्ही जन्म आम्ही विसरू शकणार नाही. आज मी महिला इथे शतकोत्तर समितीची सदस्य आहे पण मला बोलण्याचा अधिकार आणि सगळ्या महिलांना सुद्धा बोलण्याचा अधिकार हा कोणामुळे मिळाला तर बाबासाहेबांमुळे मिळाला. त्यांची कृतज्ञता व्यक्त करते. 132व्या जयंतीची सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते. डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर इनकी 132वीं जयंती की पूरे देशवासियों को बहुजन समाज पार्टी की ओर से शुभेच्छा देता हूं। साथियों, जिस तरह से संविधान को मोड़ तोड़ के इस देश को चलाने की साजिश कुछ लोगों द्वारा की जा रही है, उस साजिश को हम इस देश में कभी कामयाब नहीं होने देंगे। ये देश डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर द्वारा लिखी संविधान पे चलता था, चलता है और सदैव चलता रहेगा। साथियों,
डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर द्वारा हर वर्ग के लोगों के लिए जिस तरह से इस देश में काम किया गया था, दलितों को, पिछड़ों को, अछूतों को जिस तरह से समानता का अधिकार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर द्वारा इस संविधान में दिया गया है, उस संविधान को अगर किसी ने छूने की भी कोशिश की तो बहुजन समाज पार्टी इस चीज का कड़ाई से विरोध करती है और हमेशा करती रहेगी। इस देश में समता, समानता और बंधुत्व का नारा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिया था और इस देश को इसी 3 मूल तत्वों पर चलाने की जिम्मेदारी इस पूरे देशवासियों की है और इन्हीं 3 मूल तत्वों पर बहुजन समाज पार्टी की विचारधारा काम करती है। पुनः एक बार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती की इस पूरे देश को मैं शुभकामनाएं देता हूं और ये देश हमेशा संविधान के सर पर ही चलेगा, ऐसे मैं घोषित करता हूं। विश्व रत्न, भारत रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आज जयंती उत्सव। ज्या बाबासाहेब आंबेडकरांना या देशामध्ये पुस्तकं वाचायला मनाई केली होती, अशा बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एक या भारत देशासाठी संविधान लिहिलं आणि या संविधानाच्या माध्यमातून आज आपण पाहतो की या भारत देशाचा संपूर्ण कारभार चालत आहे। हे संविधान लिहिण्याचं काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे झालं। त्यामुळे आपण जर पाहिलं त्यांच्या कार्याने, त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन खऱ्या अर्थानं या संपूर्ण जगातील कोट्यावधी लोकांना एक ऊर्जा, एक सूर्यासारखं तेजस्वी रूप त्यांच्या माध्यमातून मिळालं। त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं। महिलांवर होणारे अत्याचार, अन्याय याच्या विरोधामध्ये त्यांनी एक पाऊल उचललं, त्यांना सुद्धा न्याय दिला। या संपूर्ण विश्वामध्ये शांतता राहावी आणि एवढंच नाही तर या संपूर्ण विश्वामध्ये सर्वांना समान न्याय हक्क देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं। महिला होणारे अत्याचार, अन्याय याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला। त्यांनी मजूर, कामगार, कर्मचारी, अधिकारी यांच्या संदर्भात त्यांनी महत्त्वाचे पाऊल उचलून आज जे 14 तास काम करत होते त्यांना 8 तास काम करणे आणि 8व्यातून 1 दिवस सुट्टी देणे असे कायदा त्यांनी निर्माण केलं। ते स्वतंत्र भारत जेव्हा झाला त्यावेळेस ते कामगार मंत्री म्हणून, कायदे मंत्री म्हणून आणि जलसंधारण मंत्री म्हणून त्यांनी तिन्ही याचा चांगला पदभार पार पाडला। कायदे मंत्री म्हणून त्यांनी या 1956 मध्ये संसदेमध्ये हिंदू कोड बिल पास करायचा पूर्णपणे प्रयत्न केला। हिंदू कोड बिल पास करत असताना नुसत्या विशिष्ट जाती धर्माच्या महिलांनाच न्याय देण्याच्या संदर्भात नव्हता, तर या विश्वातील सर्व महिलांना योग्य न्याय भेटावा या संदर्भामध्ये त्यांनी ते कोड बिल टाकलं होतं। परंतु ते कोड बिल संसदेमध्ये मान्य नाही झालं। एवढंच नाही तर आताच मी जे सांगितलं की या देशातील कर्मचारी, अधिकारी, मजूर, कामगार यांच्या संदर्भात त्यांनी जो कायदा तयार केला, तसंच जलसंधारणच्या संदर्भामध्ये या देशामध्ये त्यांनी 70 वर्षापूर्वी नदी जोड प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला। जर नदी जोड प्रकल्प त्यावेळेस राबवला गेला असता तर आज 12ही महिने 24 तास नदी जोड झालं असतं, तर हे संपूर्ण भारत देशामध्ये 24 तास शेतकऱ्याला पाणी उपलब्ध झालं असतं आणि एक जलक्रांती निर्माण झाली असती, पण ते होऊ शकलं नाही। म्हणून त्यावेळेस ज्यांनी 1956 मध्ये संसदेत जो कायदा आणून केला होता त्या कायद्याचं पालन नाही झाल्यामुळे त्यांनी कायदे मंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा दिला। अशा महामानवांनी एक विचार या देशाला दिले, जगाला दिले, त्यांना त्रिवार अभिनंदन करतो। चंद्रपूरच्या सर्व जनतेला महामहिम क्रांतीसूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीच्या शुभकामना। या शुभकामना देत असताना मी हे कामना करेल की बाबासाहेबांनी सांगितलेले विचार, बाबासाहेबांनी सांगितलेलं काम शेवटच्या माणसाला सुदृढ करण्याचं, जे दीनदलित शोषित पीडित आहे त्यांची सेवा करण्याचं, हे पुढे नेण्याचं काम आपल्या सगळ्यांना मिळून करायचं आहे। मला या विभागाचा आमदार म्हणून एका गोष्टीचं समाधान आहे की आपण चंद्रपूरमध्ये 11 अभ्यासिका विद्यार्थ्यांच्या करता म्हणून करण्याचा संकल्प केलेला आहे, ज्यामधली एक अभ्यासिका 1 लाख पुस्तकं असलेली अभ्यासिका आपण जगातली अशी परमपवित्र असलेल्या दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये आपण
त्या ठिकाणी करतो आहे. त्याचं कामाला सुरुवातही झालेली आहे. सोबतच नागपूरच्या दीक्षाभूमीचा विकास झाला, परंतु चंद्रपूरची दीक्षाभूमीचा विकास झालेला नाही आहे. अनेकांना अजूनसुद्धा मुंबईकडच्या लोकांना माहीत नाही की चंद्रपूरमध्ये सुद्धा दुसरी दीक्षाभूमी आहे. म्हणून मी माननीय मुख्यमंत्री आणि या सरकारला विनंती केली आहे आणि त्यांनी ते सभागृहातही मान्य केलं आहे की या दीक्षाभूमीच्या विकासाच्या करता म्हणून एक मोठा निधी या ठिकाणी दिला जाईल. एक साधारणतः 75 कोटी रुपयाचा निधीचा आराखडा त्या ठिकाणी तयार होतो आहे आणि तेही काम आपल्याला सुंदरशी दीक्षाभूमी आपल्याला करायची आहे. पुन्हा एकदा मी सर्व चंद्रपूरच्या जनतेला महामहिम बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीच्या शुभकामना देतो. जय हिंद, जय भीम.